देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला सुंदर प्रसंग दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याची वाणी समजण्यासाठी आणि त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी. आणि म्हणून पुढील वेळ आपण त्याच्या हातामध्ये सोपून देऊया. आपण प्रार्थना करू. प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्हाला वारंवार प्रिय प्रभू तुझा मार्ग दाखवतो, तुझी इच्छा प्रकट करतो, तुझं मार्गदर्शन देतो प्रिय प्रभू. यासाठी प्रिय प्रभू आमच्या जीवनाला दिशा मिळावी, आमच्या जीवनाला उत्तेजन मिळावं, आमचं जीवन योग्य मार्गाने चालावं प्रिय प्रभू. आणि म्हणून या प्रसंगाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या स्पर्शाची आम्हाला गरज आहे, तुझ्या प्रकाशाची आम्हाला गरज आहे प्रिय प्रभू. आणि म्हणून पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो शास्त्र भाग आहे संदेशासाठी तो स्तोत्र 121, स्तोत्र संहिता 121 आणि त्यातले 1 ते 8 वचन मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. आकाशाचं व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. मी आपली दृष्टी
पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचं व पृथ्वीचं निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य दे. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. आता जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, सहाय्यक व रक्षक परमेश्वर. सहाय्यक व रक्षक परमेश्वर. स्तोत्र 121 याच्या पहिल्याच वचनामध्ये स्तोत्रकर्ता प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न असा की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? त्याचा प्रश्न आहे की मला सहाय्य कोठून येईल? स्तोत्रकर्ता असा प्रश्न विचारतो, परंतु आजचा जो मनुष्य आहे तो म्हणतो की असल्या प्रकारचा प्रश्न विचारण्याची गरजच नाही. गरजच काय आहे की मला सहाय्य कुठून येईल? असा प्रश्न विचारण्याची गरजच नाही, कारण मनुष्य स्वतःच त्याचा सहाय्यक आहे आणि रक्षक आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये एक छोटासा दीप आहे. तो दीप म्हणजे त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या बुद्धीचा, त्याच्या शक्तीचा, आणि त्याच्या जोरावर तो स्वतःचं सहाय्य करू शकतो. फक्त हा जो दीप आहे छोटा, तो प्रज्वलित करा. मान्य आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये हा जो दीप म्हणजे सामर्थ्य आहे आणि बुद्धी आहे आणि त्याच्यामध्ये शक्ती आहे, आणि या सामर्थ्याचा आणि बुद्धीचा, ज्ञानाचा दीप त्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचं हे सर्व ज्ञान आणि शक्ती वाढवायची, आणि तो वाढू शकतो. आणि एक मंद जो दीप आहे तो प्रज्वलित होऊ शकतो, मान्य आहे. परंतु हा जो दीप आहे तो सूर्य होऊ शकत नाही. मनुष्य या छोट्या दीपाप्रमाणे आहे. हा जो दीप आहे अशक्त आहे, त्याचं सामर्थ्य लिमिटेड आहे आणि तो निर्माता होऊ शकत नाही. हा जो दीप आहे निर्मिती आहे. हा जो मनुष्य आहे तो निर्मिती आहे आणि तो निर्माता होऊ शकत नाही. आणि म्हणून हा जो मनुष्य आहे अशक्त आहे, दुर्बळ आहे. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं की मनुष्य हा एखाद्या वेलीसारखा आहे. ही वेली स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. तिला आधाराची गरज आहे, तिला सहाय्याची गरज आहे, तिला रक्षकाची गरज आहे, तिला सहाय्यकर्त्याची, सहाय्यकाची गरज आहे. माणसाचं जीवन या वेलीसारखं आहे आणि ती परावलंबी असल्या प्रकारची असते. आणि म्हणून हा जो स्तोत्रकर्ता त्याने जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. आणि वचन 2 मध्ये त्याने स्वतःच त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि ते उत्तर सुद्धा बरोबर आहे. आणि ते उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं? प्रश्न काय आहे की मला सहाय्य कुठून येईल? आणि ते उत्तर त्याने वचन 2 मध्ये सांगितलेलं आहे, आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. सहाय्य दुसरी तिसरीकडून कुठूनही येऊ शकत नाही. हे स्तोत्रकर्त्याचं मत आहे आणि ते सत्य आहे. तोच सहाय्य करू शकतो, तोच माणसाचं रक्षण करू शकतो जो निर्माण करता आहे. या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे तोच रक्षक होऊ शकतो, तोच सहाय्यक होऊ शकतो, कारण तो निर्माण करता आहे आणि ही संपूर्ण सृष्टी आणि मनुष्य निर्मिती आहे. आणि या सृष्टी पेक्षा आणि मनुष्यापेक्षा तो निर्माण करता असंख्य अगणित पटीने मोठा आहे. आणि ही पृथ्वी त्याची आहे. तो या पृथ्वीचा आणि या जगाचा मालक आहे. या जगातील सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून त्याचे लोक ज्यावेळेस आपली दृष्टी त्याच्याकडे लावतात त्यावेळेस तो त्यांचं सहाय्य कोणत्याही परिस्थितीत करू शकतो, कोणतीही गरज पुरवू शकतो, कोणताही तो पुरवठा करू शकतो, कोणतीही त्यांची समस्या तो सोडू शकतो, कारण तो निर्माण करताय. सर्वात मोठा आहे, सर्वात सामर्थ्यवान आहे आणि सर्व शक्ती त्याच्या हातात आहे. म्हणून तो सर्वांच्या वर आहे, तो मालक आहे. हे सर्व जे जग आहे, सृष्टी आहे, पृथ्वी आहे, याचा तो मालक आहे. आणि म्हणून तो पुरवठा करणार आहे, तो रक्षण करणार आहे. मग संकट आहे, संकट किती मोठं असो त्या निर्माणकर्त्यापेक्षा मोठं नाही. आणि कितीही मोठा शत्रू असो तो त्या निर्माणकर्त्यापेक्षा मोठा नाही. आणि म्हणून तो कुठलंही संकट निवारण करू शकतो आणि कुठल्याही शत्रूला हरू शकतो आणि त्याच्या लोकांचं तो संरक्षण करू शकतो, त्याच्या लोकांचा तो
पुरवठा करू शकतो आणि तोही आश्चर्यकारक रीतीने, माणसाच्या पद्धतीने नाही, मनुष्य कल्पनाही करू शकत नाही अशा रीतीने तो त्याच्या लोकांचं रक्षण पण करतो, त्यांचा पुरवठा सुद्धा करतो. एक असल्याच प्रकारची अद्भुत साक्ष मी तुम्हाला सांगतो. एक तरुण होता आणि 21 वर्षपर्यंत तो तुरुंगात राहिला. त्याच्याकडून एक अपराध झाला होता आणि म्हणून 21 वर्ष तो तुरुंगात राहिला. त्यानंतर 21 वर्षानंतर तो बाहेर आला आणि मग पोटापाण्यासाठी जॉब शोधायला लागला. परंतु त्याचं बॅकग्राऊंड अशा रीतीने एका क्रिमिनल त्याचं बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हतं, त्याला कोणता जॉब मिळत नव्हता. आणि मग शेवटी तो चर्चच्या पालकाकडे गेला आणि त्यांना आपली अडचण सांगितली की अशा रीतीने माझा फार मोठा प्रश्न आहे आणि हा कसा काय सुटू शकतो. आणि पालकांचा एक विश्वास होता की आमचा देव हा जीवन बदलून टाकणारा असल्या प्रकारचा देव आहे आणि तो आमचा जो भूतकाळ आहे तो सुद्धा बदलून टाकतो आणि त्याचा जो परिणाम वर्तमानावर आहे तो सुद्धा बदलून टाकू शकतो आणि भविष्यावर जो त्याचा परिणाम होईल तो सुद्धा तो बदलू शकतो. भूतकाळ पण बदलू शकतो, वर्तमान काळ सुद्धा बदलू शकतो आणि भविष्य काळ सुद्धा तो बदलू शकतो. आश्चर्यकारक असल्या प्रकारची गोष्ट आहे की देव भूतकाळ कसा काय बदलू शकतो. आणि मग त्या तरुणासाठी जो 21 वर्ष त्या तुरुंगात होता आणि त्याच्यातून बाहेर आला आणि मग त्याला जॉब मिळत नव्हता, त्याच्या जॉबसाठी या पालकाने प्रार्थना केली आणि मग तो पुन्हा त्या तुरुंगात गेला त्याचं रेकॉर्ड वगैरे चेक करण्यासाठी की काही बदल होऊ शकतो का, त्याच्यातून काही साक्ष मिळू शकते का. आणि मग त्या तुरुंगात गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याने सांगितलं की त्याचं नावही नाही आणि त्याचं कुठलं रेकॉर्ड सुद्धा नाही. त्याला धक्काच बसला की असं कसं होऊ शकतं. 21 वयाचे 21 वर्ष त्या तुरुंगामध्ये त्याने घालवले आणि त्याचं कुठलंच तिथे रेकॉर्ड नाही, कुठलंच त्याचं नाव नाही आणि त्याला मोठा धक्का बसला. म्हणून त्याला वाटलं कदाचित चूक झाली असेल. तो दुसऱ्या वेळेस गेला आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा चेक करण्यात आलं. तिसऱ्या वेळेस गेला, तिसऱ्या वेळेस सुद्धा चेक करण्यात आलं. त्याचं रेकॉर्डच तिथून निघून गेलेलं होतं. देवाने ते गायब केलं होतं. त्याचं रेकॉर्ड पुसून गेलेलं होतं. त्याचं नावच नव्हतं. अद्भुत आहे नाही का. आश्चर्यकारक असल्या प्रकारची गोष्ट आहे. परंतु देव असल्या प्रकारचं अद्भुत कार्य करू शकतो कारण तो निर्माण करता आहे आणि तोच सहाय्य करणार आहे आणि तोच रक्षक असल्या प्रकारचा आहे आणि तो अशक्य असल्या प्रकारच्या गोष्टी शक्य करतो आणि जे आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, असल्या प्रकारचं कार्य तो करू शकतो. जसं या तरुणाच्या जीवनामध्ये त्याने अद्भुत असल्या प्रकारचं कार्य केलं. आणि म्हणून जो स्तोत्रकर्ता म्हणतो की आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता तोच माझा रक्षक आहे आणि तोच माझा सहाय्य करता आहे आणि तोच रक्षक होऊ शकतो, तोच सहाय्य करता होऊ शकतो. पहिली गोष्ट आपण पाहिली की तो आमचा रक्षक, तो आमचा सहाय्यक आहे. आणि दुसरी गोष्ट तो आमचा रक्षक असल्या प्रकारचा आहे. रक्षक कोणत्या गोष्टीचं आपण रक्षण करतो? मातीचं रक्षण करतो का? किंवा असल्या प्रकारे कचरा आहे त्याचं रक्षण करतं का? तिजोरीत ठेवतं का? नाही. जे धन आहे ते तिजोरीत ठेवतात, त्याला लॉक करून त्याला ते सुरक्षित करतात. पैसे आहे, धन आहे, दागिने आहे, लॉकरमध्ये ठेवतात, बँकेमध्ये ठेवतात आणि त्या ठिकाणी रक्षक असतो आणि ते सुरक्षित असल्या प्रकारे ठेवण्यात येतं. देशाचे जे मोठे लीडर त्यांचं रक्षण करण्यात येतं कारण ते मौल्यवान असतात देशाच्या दृष्टीने, म्हणून त्यांचे अंगरक्षक असतात. प्रसंग आला तर ते गोळ्या स्वतःवर झेलतात, परंतु त्या पुढाऱ्याचं ते रक्षण करतात कारण तो अतिशय मौल्यवान असतो, त्याचं जीवन फार मौल्यवान असतं. नवल वाटेल तुम्हाला की देवाच्या दृष्टीने, कदाचित जगाच्या दृष्टीने आम्ही मौल्यवान नाही, महत्वाचे नाही, श्रीमंत नाही, शिकलेले नाही, परंतु देवाच्या दृष्टीने जर तुम्ही विश्वासणारे आहात तर देवाच्या दृष्टीने तुम्ही असल्या प्रकारे एखाद्या सोन्यासारखे मौल्यवान आहात, एखाद्या मोठ्या लीडर प्रमाणे मौल्यवान आहात, एखाद्या धनाप्रमाणे मौल्यवान आहात आणि देव तुमचं रक्षण करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वर तुझा रक्षक आहे. खास परमेश्वर आमचं रक्षण करणार आहे, त्याचे दिव्यदूत आमचे अंगरक्षक आहे, आमचं रक्षण करणारे असल्या प्रकारचे आहे. कारण आम्ही निवडलेले लोक आहोत, आम्ही त्याची मुलं आहोत, आम्ही त्याचे शिष्य आहोत, सेवक आहोत
आम्ही कोण आहोत? का आम्ही एवढे मौल्यवान आहोत? कारण आम्ही त्याचे निवडलेले आहोत. का मौल्यवान आहोत? कारण आम्ही त्याची मुलं आहोत. का मौल्यवान आहोत? कारण आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्याचे सेवक आहोत. आणि म्हणून आम्ही मौल्यवान असल्या प्रकारचे आहोत. आणि म्हणून तो आमचं रक्षण करतो. आम्ही मुलं आहोत, त्याच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असल्या प्रकारचे आहोत. आणि ज्यावेळेस आमचं जीवन त्याच्या हातात असते, आम्हाला कोणीच स्पर्शच करू शकत नाही. कारण तो निर्माण करताय, त्याचे हात एवढे बळकट आहेत की कोणीही आम्हाला स्पर्श करू शकत नाही. आम्ही सुरक्षित असल्या प्रकारचे आहोत. आणि वचन 3 मध्ये याविषयी लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. डुलकीही घेत नाही, तो झोपत नाही. त्याचा अर्थ काय? रात्रंदिवस सर्व प्रसंगी 24 तास न झोपता तो तुमच्याकडे पाहत असतो, तुमचं रक्षण करत असतो, तुमचं जीवन सांभाळत असतो, सुरक्षित ठेवत असतो. तुमच्या जीवनातील अडीअडचणी तो निवारण करत असतो. तुमचे संकट तो दूर करत असतो. तो तुमच्या दारात असल्या प्रकारे उभा आहे. तो तुमच्या समोर असल्या प्रकारचा उभा आहे, एखाद्या रक्षकासारखा. हे कसं काय शक्य आहे? परंतु हे शक्य आहे कारण या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर तुझा रक्षक आहे, तोच तुझं सहाय्य करणारा आहे. कारण तो आकाश आणि पृथ्वी, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा रक्षक, हा सहाय्य करता कोण आहे? आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता आहे. आणि म्हणून तोच असल्या प्रकारे सहाय्य करू शकतो, तोच आमचं संरक्षण करू शकतो. आणि तो असल्यानंतर कुठली शक्ती, कुठलाच शत्रू आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरी गोष्ट रक्षणाविषयी. रक्षण हे अतिशय महत्वाचं आहे आमच्या जीवनात. आजचं जीवन हे असुरक्षित असल्या प्रकारचं जीवन आहे. आणि म्हणून या रक्षणाचं स्थान काय आमच्या जीवनाचं? प्रथम स्थान आहे. त्यातच रक्षणाचं स्थान जे आहे प्रथम स्थान असल्या प्रकारे आहे. तुम्हाला माहिती आहे, मागे मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला होता. अनेक पोलीस अधिकारी मारले गेले, अनेक निष्पाप लोक मारले गेले. आणि असल्या प्रकारचा तो हल्ला झाला होता. आणि त्यानंतर पेपरमध्ये हेडलाईन असल्या प्रकारची आली होती की रक्षण हे मुंबईचं प्रथम स्थान आहे. रक्षण मुंबईचं प्रथम स्थानावर आहे. सर्वात महत्वाची पहिली जर गोष्ट त्या शहराची कोणती असेल तर तिचं रक्षणच नसेल, ती मुंबई सुरक्षितच नसेल तर आत व्यापार कसा होईल, आत काम कसं होईल, आत प्रवास कसा होईल, आत असल्या प्रकारे मोठमोठे व्यवहार कसे होतील, ती आर्थिक राजधानी ती पुढे प्रगती कशी करेल. पहिली गोष्ट आहे ते सुरक्षित, संरक्षण, रक्षण. आणि ही गोष्ट आमच्या जीवनात अतिशय महत्वाची आहे. दुसरं उदाहरण घेऊया. एखादं रोप झाडाच्या रस्त्याच्या बाजूला जर लावलं तर ते लावून तसं सोडून देत नाही. ते रोप लावण्याच्या आधीच कुंपण तयार असतं लोखंडी. आणि ज्यावेळेस ते रोप लावतात, ते झाडाचं रोप लावतात, त्याच वेळेस ते कुंपण सुद्धा त्याच्यावर उंच असल्या प्रकारचं लोखंडी कुंपण लावतात. थोडाही उशीर केला, समजा 1 दिवस उशीर केला, तुम्ही ते रोप लावलं आणि दुसऱ्या दिवशी कुंपण लावलं तर तुम्हाला ते रोपच दिसणार नाही. कारण आजूबाजूला सगळे पशु फिरत आहे आणि त्यांचा ते घास होईल. तुम्हाला ते कुंपण लावावं लागेल. कुंपणाचं स्थान, रक्षणाचं स्थान या काळामध्ये फार महत्वाचं आहे. देवाला हे माहीत आहे. म्हणून आमचं जीवन सुरक्षित करण्यासाठी तो आमच्याकडे पाहत असतो, आमची काळजी घेत असतो, आमचा पुरवठा तो करत असतो. आणि आमचं जीवन सुद्धा असल्या प्रकारे त्याच्या अवतीभोवती तो कुंपण लावतो, यासाठी की आम्ही जे रोपलेले आहोत आमची वाढ व्हावी आणि आम्ही उंच उंच वाढावं आणि आम्हाला फुलं यावे आणि आम्हाला फळं यावे, यासाठी तो आमच्या भोवती कुंपण लावत असतो, आमचं तो रक्षण करत असतो. जुन्या काळामध्ये एक उदाहरण आहे योबाचं. आणि त्या योबाच्या भोवती सुद्धा देवाने कुंपण लावलं होतं असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. योग 1 अध्याय 9-10 मध्ये लिहिलेलं आहे. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योग देवाचे भय काय पोकळ बाळगतो. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व
या भोवती तू कुंपण घातले आहे ना. देवाने इयोबाच्या घराभोवती, त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण घातलं होतं. रक्षणाचं कुंपण त्याच्या अवतीभोवती घातलं होतं. आणि म्हणून त्याची भरभराट झाली. म्हणून तो फार श्रीमंत झाला, खूप थोर झाला. त्याच्या देशामध्ये, ज्या देशामध्ये राहतो होता, पूर्व दिशेमध्ये, पूर्व देशामध्ये, त्या देशामध्ये तो थोर होता असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. सर्वात श्रीमंत, सर्वात थोर त्याच्या देशामध्ये. याला कारण देवाने त्याच्या अवतीभोवती काय घातलं होतं? कुंपण, रक्षणाचं कुंपण. परंतु पुढं असं झालं की देवाने काही काळ ते कुंपण काढलं. आणि मग आपण पाहतो काय झालं. सैतानाने त्याचं पूर्ण जीवन हे लुटलं. सर्व त्याचं वैभव हे काढून टाकलं. परंतु देवाने पुन्हा ते कुंपण लावलं. आणि मग काय झालं? पूर्वीपेक्षा तो दुप्पट थोर झाला. पूर्वीपेक्षा त्याला दुप्पट आयुष्य मिळालं. पूर्वीपेक्षा तो जास्त श्रीमंत आणि थोर असल्या प्रकारचा झाला, दुप्पट थोर झाला, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्या जीवनाच्या भोवती सुद्धा परमेश्वर त्याचं कुंपण घालायला तयार आहे, यासाठी की आमची वाढ व्हावी, आमची भरभराट व्हावी, आमची साक्ष इतरांपर्यंत जावी. स्तोत्रकर्ता आपल्याला माहिती आहे, आपण वाचलं की तो आपली दृष्टी त्या परमेश्वराकडे लावतो. दृष्टी परमेश्वराकडे लावणं म्हणजे काय? दृष्टी लावणं म्हणजे प्रार्थना करणं. दृष्टी लावणं म्हणजे मागणं, प्रार्थना करणं. परंतु पुष्कळदा आपण प्रार्थनाच करू शकत नाही. पुष्कळदा आपण प्रार्थना करतो पण देव आपल्याला देत नाही, आपल्याला मिळत नाही. प्रार्थना करतो पण त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. याला कारण आपल्या प्रार्थनेमध्ये विश्वास नसतो. विश्वासाचा अभाव आहे आपल्या प्रार्थनेमध्ये. आपल्या प्रार्थनेमध्ये संशय आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये एक प्रकारची गिल्ट आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये अपराधीपणाची भावना आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये संशय आहे आणि आपल्या प्रार्थनेमध्ये अविश्वास आहे, विश्वास नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. तो तर द्यायला तयार आहे, तो तर रक्षक आहे, तो तर सहाय्य करणारा, पुरवठा करणारा आहे, परंतु आम्हाला मात्र मिळत नाही. याला कारण आमची जी प्रार्थना आहे ती संशयाने भरलेली आहे. आमची जी प्रार्थना आहे अविश्वासाने भरलेली आहे. उदाहरण सांगतो. एक मित्र दुसऱ्या मित्राकडे जातो. हा मित्र अडचणीत असतो, त्याला गरज असते पैशाची आणि दुसरीकडून कुठून त्याला मिळू शकत नाही, म्हणून तो त्या आपल्या मित्राकडे पैसे मागायला जातो. पण तो मागू शकत नाही, कारण त्या आधीच्या काळात कधी तो त्याला भेटलेला नाही. त्या आधीच्या काळात तो त्याच्याशी धड बोलत नव्हता. त्या आधीच्या काळात त्याने त्याच्याकडून पैसे घेतले होते परंतु ते परतच केले नाही. त्याची फसवणूक त्याने केलेली आहे. आणि म्हणून तो त्याच्या घरापर्यंत तरी जातो, परंतु त्याला मागणं फार कठीण होतं, कारण त्याच्या डोळ्यांना डोळे तो लावू शकत नाही. त्याच्याकडे तो पाहू शकत नाही, त्याला तो मागू शकत नाही, कारण त्याला गिल्ट आहे, त्याला अविश्वास आहे, त्याला संशय आहे की मी कसं मागू. आणि मागितले तर तो कसं तरी मागतो, त्याच्यामध्ये अधिकार नसतो, त्याच्यामध्ये विश्वास नसतो. आणि मग त्याला कदाचित मिळते, मिळत नाही, मिळालं तर थोडं मिळते, आणि बहुतेक त्याला तो मित्र देत नाही, कारण यालाच विश्वास नाही. याच्यामध्येच अपराधीपणाची भावना आहे, याच्यात मनामध्ये संशय आहे. तो त्याच्या डोळ्यांना डोळे लावू शकत नाही, तो त्याच्या दृष्टीला दृष्टी लावू शकत नाही. आणि हीच गोष्ट आमच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा होते. आम्ही देवाकडे जातो, प्रार्थनाही, शाब्दिक प्रार्थनाही करतो, त्याच्यामध्ये विश्वास नसतो, त्याच्यामध्ये अपराधीपणाची भावना असते, त्याच्यामध्ये गिल्ट असते, त्याच्यामध्ये संशय असतो. आणि म्हणून देवापर्यंत ती प्रार्थना पोहोचू शकत नाही. देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. सहाय्यक आहे तो परमेश्वर, तो परमेश्वर सहाय्यक आहे. आपण हेडिंग या शीर्षक या संदेशाचं वाचलं की सहाय्यक आणि रक्षक परमेश्वर. तो रक्षक आहे, तो सहाय्यक आहे, आणि त्याच्यासारखा रक्षक कोणी नाही आणि त्याच्यासारखा सहाय्यक कोणी नाही. कारण जगाचा निर्माण करता तो आहे, हे सर्व जग त्याचं आहे, या सर्व जगावर त्याची सत्ता आहे. आणि तो ऑर्डर देऊ शकतो, तो कुठली गोष्ट निर्माण करू शकतो, जी आहे त्याचा पुरवठा करू शकतो. त्याच्यासारखा सहाय्यक कोणी नाही, त्याच्यासारखा पुरवठा करणारा कोणी नाही, त्याच्यासारखा मेंढपाळ कोणी नाही, त्याच्यासारखा रक्षक कोणी नाही. त्याचे दिव्य दूत सुद्धा आमच्यासाठी आहे, आमचे सेवक आहे, आमचे रक्षक आहे. आणि असल्या प्रकारच्या या शेवटल्या काळामध्ये अतिशय संकटाचा काळ आहे. निसर्ग कोपलेला आहे, ज्या ठिकाणी
उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत आहे, पूर येत आहे आणि वादळ सुटलेलं आहे आणि सगळा निसर्ग त्याची उलथापालथ झालेली आहे, कोपलेला आहे आणि घरातून पाय टाकणं सुद्धा कठीण आहे आणि टाकलं तरी संकटात तुमचा काय शेवट होईल ते आम्ही सांगू शकत नाही. अशा या काळामधून जात असताना बंधूंनो, आम्हाला गरज आहे त्या सहाय्यकाची, आम्हाला गरज आहे त्या रक्षकाची आणि तो आम्हाला कोणत्याही भीतीदायक परिस्थितीमधून काढू शकतो. कुठल्याही अशक्य असल्या प्रकारच्या डोंगरा एवढी गरज आमची असो की अशक्य असल्या प्रकारची गरज असो, ती आमची तो पूर्ण करू शकतो. कारण तो निर्माण करताय, साधा नाही, तो निर्माण करताय, तो रक्षक आहे. आणि म्हणून या काळामधून जात असताना हा संदेश आहे की आम्ही त्या जगाकडे पाहू नये, स्वतःकडेही पाहू नये. कारण जग सुद्धा निर्मिती आहे, मी सुद्धा निर्मिती आहे. मी जगाकडे पाहू नये आणि स्वतःकडे सुद्धा पाहू नये. पाहायचं कुठे, दृष्टी कुठे लावायची, प्रार्थना कोणाच्या नावाने करायची, त्या देवाकडे दृष्टी लावायची, त्याच्या नावाने प्रार्थना करायची, त्याच्याकडे पाहायचं. म्हणजे अद्भुत रीतीने तो आमचं सहाय्य करेल, आमचं रक्षणही करेल, आमचा पुरवठा सुद्धा करेल. अशक्य आणि अद्भुत असल्या प्रकारच्या गोष्टी तो आमच्यासाठी या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. जसं एक साक्ष मी तुम्हाला सांगितले की अद्भुत धक्कादायक असल्या प्रकारचा विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीने तो आमचं सहाय्य करणारा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून या पुढील दिवसामध्ये देव आमचं सहाय्य करो, देव आमचं रक्षक करो. हालेलुया.